नमस्कार. संपूर्ण परिवार सज्ज आहे. खूप आनंदाचं वातावरण दिसतं आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरूनच एकंदरीत ताई खूप मोठी जबाबदारी आहे, खूप चांगलं काम करायचं आहे. पण अशा वेळेला मला बाबांना विचारायचं आहे, बाबा तुमच्या मनात नेमके काय भाव येतात? मुलगी सासरला झाला जी आपल्या घरात लहानाची मोठी केलेली असते, आज ती दुसऱ्याच्या घरात. त्यामुळे आई वडिलांच्या मनात किती वाईट वाटत असेल, जरी क्षण असला तरी सुद्धा तो दुःखासारखा वाटतो. कारण खूप प्रेम केलेलं असतं. बाबांनी खूप प्रेम केलं असेल ना? हो, खूपच. खूप लाड केलेले आहेत ना? भरपूर. कधी काही कमी पडू दिलं नाही ना? नाही, कधीच नाही. कधीच नाही. बाबा तुमचे जावई बापू हसरे आहेत, सुखात ठेवणार बघा तुमच्या लेकीला. हा, आनंदात ठेवेल. या दोन बहिणी का याच त्या गेल्या होत्या का मुलची फ्रेंडशिप करून? काय वाटतंय ताईबद्दल? तिच्यासोबत जे क्षण घालवले ते आठवतील आम्हाला. आमचं प्रत्येक फंक्शन असतं ना, आमचं खूप गोंधळ असायचं. आम्ही 5 भावंड एकत्र कोणतेही कार्यक्रम साजरा करायचो. काही असलं रांगोळी काढायची म्हटलं तरी तिरंगा भरणार, मी रांगोळी काढणार, हे करणार. मला तिला मिस करू आम्ही. सासरे बाबा तुम्ही मला सांगा की काय म्हणजे आता ही लक्ष्मी घरात येणार आहे, काय तुम्ही कसं काय स्वागत करणार लक्ष्मी? आनंदाने. हो, छान. एक संस्काराच्या घरात वाढलेली मुलगी हो, आणि ती आमच्या संस्काराच्या घरातच येणार आहे. वा. म्हणून मला त्या क्षणांचा आनंद होतो. बरं या नणंदबाई का? हो. काय नणंदबाई तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही आजपर्यंत मम्मीला त्रास देतो, घरी देतो का? गेल्यावरती देत होतो, हा. अजूनही देतो. आता इथून पुढे तिला देणार. तेव्हा बाबा मी तयारी ठेवा. आम्ही फक्त सिरियल मध्येच बघितलंय की नणंद देऊन त्रास देते पण नाही पण नाही देणार. बरं त्यांच्याकडनं मिस्टरांकडनं 5 अपेक्षा करायच्या झाल्या तर काय मागणार? त्यांचा स्वभाव चांगला असावा, त्यांनी मला समजून घ्यावं. 2 कधी मी चुकले तर त्यांनी पटकन रागू नये. हळूहळू रागवा. नाही तसं नाही, पण लगेच चिडू नये. बरं. त्यांनी पण कुठेतरी समजून घ्यावं. 3 मी जशी त्यांच्या घरच्यांची काळजी घेईल तसेच त्यांनी माझ्या घरच्यांची काळजी घ्यावी. वा वा, व्हेरी गुड. 4 आणि आठवड्यातून एकदा फिरायला न्यावं. 5वं होतं ना ते फार महत्वाचं होतं. तुम्ही काय करणार 5 गोष्टी मागायच्या झाल्या तर? थांबा, त्या आता सुरू होतील बघा. बोला. मला वाटेल का तिने माझ्या आई वडिलांची चांगली काळजी घ्यावी. हा. मग नंतर माझ्या बहिणी आहेत, 3 बहिणी, त्या येतात दिवाळीला, सणांना वगैरे येतात. त्या आल्यानंतर त्यांच्याकडे पण व्यवस्थित पाहावं, त्यांच्या पुढे पुढे करावं, त्यांना जीव लावावा. त्यांना जीव लावा, नाहीतर त्या तिघी मिळून फटाके वाजवतात. दिवाळी तो बाकी काही 2. हा. नंतर मग ती घरात सगळ्यात मोठी राहील कुटुंबात, कारण मला 4 भाऊ आहेत माझ्या बारके, माझ्या चुलत्यांची मुलं वगैरे एकत्र कुटुंब असल्यामुळे मग ते पण मी आतापर्यंत जसं वागत आलो तसं पण ते माझं अनुकरण करतात माझे भाऊ. मग इनी पण घरी आल्यानंतर एकत्र कुटुंबात इनी जसं वागाल तसंच त्यांच्या पण बायका वागतील. मग त्याच्यासाठी मग इनी चांगलं वागावं, स्वतः संस्कारी राहावं. त्याच्यानंतर इनी माझ्यापासून काही लपवू नये. वा, काही लपवू नका. रुमाल बिमाल लपवू म्हणजे तिच्या मनात काही आलं, तिला काही सांगूशी वाटलं, दुःख वाटलं काही कशाचं, तर तिने सांगावं मला. व्हेरी गुड. मनातल्या मनात काही न ठेवता मोकळेपणाने बोला, दोघांमध्ये मैत्रीचं नातं ठेवा. आणि 5वं? आणि माझं जर काही चुकलं तर तिने मला सांगावं का तुमचं चुकतं इथं म्हणून. हां, बरोबर. मी बाबा होत आहे आता त्यांना कशी बोलू असं नाही तर बोलायचं. झाले, संपले 5. आणि 6वं तुमच्या मनातलं एक सांगू जे मला दिसतंय. सांगू जे तुम्ही नाही बोललात. लग्न ठरेपर्यंत पिक्चरला एकटंच यावं. लग्न होईपर्यंत ठरलेलं आहे, होईपर्यंत. गंमत करतो, नाहीतर या दोघी चिडायच्या माझ्यावर. बरं, यानंतर एक छोटासा खेळ. तुम्ही आहात तिथेच आणि तुम्ही आहात तिथेच. बरं, लग्नात माहिती आहे एक पद्धत असते, शूज लपवतात, बूट लपवतात असते ना. नाही, आमच्याकडे 5 परतावणाला किंवा त्याच्यानंतर जेव्हा जेवायला येतात तेव्हा जावयाचे बूट लपवले जातात, हो की नाही? हा, या दोघींनी मिळून आता तुमचे बूट लपवलेले. तर ते जे लपवलेले शूज आहे ते 1, 2, 3 म्हटल्यानंतर तुम्ही आणि ताई तुम्ही दोघांनी आत जायचं. कुठे लपवले दोघांनाही माहिती नाही, त्यामुळे कोण शोधून काढणार ते मला बघायचं. 1, 2, 3 चला.
पाच, चार, 3, 2, 1. अरे वा वा वा, ठेवा 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 ठेवा. व्हेरी गुड. काळजी करू नका, इथून पुढे हरवलेली प्रत्येक गोष्ट शोधून मिळणार आहे तुम्हाला. हा खेळ होता. काय लग्नाची तारीख? फेब्रुवारीत ना लग्न? 26 फेब्रुवारी. खूप छान दिवस निवडलेला आहे. तुम्हा दोघांनाही झी मराठीकडून हा आहेर आहे आणि शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर झी मराठीकडून आमच्या ताईला ही भेटवस्तू. दिल्या घरी तू सुखी राहा, हा आनंदी राहा. आमच्या ताईला तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आम्हालाही तुम्हाला काही द्यायचं. काय काही नाही द्यायचं वगैरे. धन्यवाद. लग्नाला जरूर आहे. लग्नाला जरूर या असं सांगितलेलं आहे. आम्ही जरूर येण्याचा प्रयत्न करू. पण त्याचबरोबर एवढंच सांगतो की आता हा नवीन प्रवास सुरू होणार फेब्रुवारी महिन्यापासून. छोटीशी गोष्ट असते आणि गैरसमजाला सुरुवात होते. छोटीशी गोष्ट असते आणि मग भांडणाला सुरुवात होते. छोटीशी गोष्ट असते ज्याच्यामुळे मग अबोला सुरू होतो आणि मग हळूहळू छोटासा रबर असतो तो ताणला जातो. माझी तुम्हाला या निमित्ताने एवढीच विनंती आहे की ते अंतर कमी करण्यासाठी दोघांमधलं संवाद कायम सुरू ठेवा. कम्युनिकेशनचा गॅप ठेवू नका. आनंदी राहाल एवढंच मागणं करतो. आणि हो, काही वेळात सुरू होणारी दिल्या घरी तू सुखी राहा ही मालिका पाहायला विसरू नका. कारण हे सत्य आहे आणि हेच सत्य कथेच्या रूपातून तुम्हाला तिकडे बघायला मिळणार आहे. तेव्हा आजचा भाग इथेच संपवतो. ताईला पुन्हा एकदा सांगतो दिल्या घरी सुखी राहा आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.